लाइफ सायन्स लिमिटेड, पार्टनरिंग फॉर लाइफ. मी डॉक्टर सुहास खैरे. मी सध्या पुण्यामध्ये एंडोक्राइनॉलॉजिस्ट म्हणजेच थायरॉइड स्पेशलिस्ट आणि हॉर्मोन स्पेशलिस्ट, डायबिटीज सुपर स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे. मी हॉर्मोनी डायबिटीज थायरॉइड सेंटर खराडी या ठिकाणी सध्या OPD सर्व्हिसेस आम्ही पाहतो. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण थायरॉइड डिसऑर्डर्सबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. कोणत्या कोणत्या प्रकारच्या थायरॉइड डिसऑर्डर्स असतात आणि आपल्या OPDमध्ये थायरॉइड संबंधित प्रश्न विचारण्यासाठी किंवा थायरॉइड संबंधित समस्यांसाठी कोणत्या प्रकारचे पेशंट्स येतात त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. सो कॉमनली जेव्हा माझ्याकडं थायरॉइडसाठी पेशंट येतात ते मोस्टली TSH व्हॅल्यू जी हाय असते किंवा TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ह्याची व्हॅल्यू जास्त असते. मोस्ट ऑफ द रुटीन चेकअप्स ते करून येतात आणि बऱ्याच वेळा अशा पेशंटमध्ये कुठलाही सिम्पटम्स नसतात किंवा लक्षणं नसतं. पण जेव्हा TSH व्हॅल्यू जास्त असते त्यावेळी ते कन्सल्टिंगला येतात. तर जेव्हा ही TSH व्हॅल्यू जास्त असते तेव्हा मोस्ट ऑफ द टाईम ते हायपोथायरॉइडिझम या कॅटेगरीत मोडतात. सो थायरॉइडचे जर विभागणी आपण केली डिसीजेसची तर एक असतो हायपोथायरॉइडिझम, ज्याच्यामध्ये थायरॉइड फंक्शन हे कमी झालेलं असतं थायरॉइड ग्रंथीचं, आणि दुसरा असतो जो हायपरथायरॉइडिझम, याच्यामध्ये थायरॉइडच्या ग्रंथीचं फंक्शन हे वाढलेलं असतं. तर आपण दोघांचीही एक एक करून थोडक्यात माहिती जाणून घेऊया. म्हणजे आपल्याला ती लक्षणं जर आढळली तर तुम्ही लगेच एंडोक्राइनॉलॉजिस्टकडं जाऊ शकता आणि त्याचं निरसन करू शकता. तर हायपोथायरॉइडिझममध्ये मोस्टली जर थायरॉइडचं फंक्शन जर कमी झालं तर थायरॉइडचं काय काम असतं शरीरात की आपलं मेटाबॉलिझम हे व्यवस्थित ठेवणं. सो थायरॉइड कंट्रोल्स आवर मेटाबॉलिझम असं आपण म्हणतो, राईट. सो आपली एनर्जी लेवल्स असतील, टेम्परेचर असेल, हेअर ग्रोथ असेल, स्किन हेल्थ असेल, डायजेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी थायरॉइड कंट्रोल करत असतो. तर याच्या रिलेटेडच आपल्याला सिम्पटम मिळतील. पेशंटला ड्राय स्किन होईल, पेशंटला हेअरफॉल होईल, लिथार्जी वाटतं, खूप जास्त आळस असतो आणि एकदम लो एनर्जी फील, कधी कधी बॉडीवर स्वेलिंग असतं ड्यू टू द फ्लुइड रिटेन्शन. आणि हे सगळे सिम्पटम किंवा सगळेच सिम्पटम असतीलच असं नाही, बऱ्याच पेशंटला खूप कमी जास्त प्रमाणात ते सिम्पटम असू शकतात. आणि हे सगळे झाले हायपोथायरॉइड सिम्पटम. स्पेशली काही हायपोथायरॉइड सिम्पटम्स जे स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं पाहायला मिळतात की जे पाळीच्या संदर्भातले की त्यांचे मेन्स्ट्रुअल सायकल्सच्या इरेग्युलरिटीज आपल्याला हायपोथायरॉइडिझममध्ये पाहायला मिळतात. आणि जेव्हाही ह्या मासिक पाळीच्या इरेग्युलरिटीजसाठी ते जेव्हा गायनेकोलॉजिस्ट कन्सल्ट करतात तेव्हा फर्स्ट टेस्ट नेहमी थायरॉइड टेस्ट असते, बिकॉज थायरॉइडच्या ॲबनॉर्मॅलिटीमध्ये मासिक पाळीच्या समस्या पण येऊ शकतात. सो हे इन जनरल आपण हायपोथायरॉइडिझमची लक्षणं बघितली. सो टेस्ट कोणती करतो? टेस्ट आपण करतो T3, T4, TSH किंवा सिम्पली TSH. त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपलं थायरॉइड फंक्शन हे हायपोथायरॉइडिझम आहे. काही स्पेशल कॅटेगरीमध्ये जेव्हा पेशंट हा बॉर्डरलाईन हायपोथायरॉइडिझम असतो त्यावेळी आपण अँटीबॉडीज टेस्ट करू शकतो अशा पेशंटच्या, की ज्याला ऑटोइम्युन हायपोथायरॉइडिझम असं म्हणतात किंवा हाशिमोटोज असं त्याला नाव आहे, त्याही आपण करून घेऊ शकतो. सो आणि ट्रीटमेंट जर आपण पाहिली हायपोथायरॉइडिझमची ती खूप इझी आहे. आपण हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी देतो पेशंटला आणि त्यानंतर मोस्ट ऑफ त्याचे सिम्पटम्स हे कमी होतात आणि एक सुरळीत चांगलं आयुष्य पेशंट जगू शकतो. जर आपण दुसऱ्या वर्गाकडे किंवा दुसऱ्या कंडिशनकडे गेलो की हायपरथायरॉइडिझम हा कम्प्लिटली अपोजिट आहे. जसं नावच सांगते हायपरथायरॉइडिझम, दॅट मीन्स युअर मेटाबॉलिझम ऑफ थायरॉइड युअर बॉडी इज मोर. सो मेटाबॉलिझम जेव्हा आपल्या बॉडीचं जास्त होतं त्यावेळी आपल्याला कंप्लीट विरुद्ध सिम्पटम येतात. पेशंटला ट्रेमर्स येतात, त्याचे हात थरथर कापत असतात, वजन लॉस होत चालतं हळूहळू अचानकपणे. पेशंटला पाल्पिटेशन्स म्हणजे धडधड होते छातीमध्ये, घाबरल्यासारखं फील होतं किंवा खूप जास्त घाम येणं, अशा प्रकारचे सिम्पटम आपल्याला दिसू शकतात. आणि असे जर काही लक्षणं आपल्याला आढळली आणि आपण जर अगेन त्याची जर T3, T4, TSH केली, याच्यामध्ये युजली तुमचं TSH लो झालेलं असतं, म्हणजे रेंजच्या पण खाली गेलेलं असेल. आणि अशा वेळी आपल्याला त्याचे डायग्नोसिस करणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे प्रामुख्याने ग्रेव्स डिसीज नावाचा आजार हा हायपरथायरॉइडिझममध्ये कॉमनली आढळतो. हाही ऑटोइम्युन आजार आहे
याच्यामध्ये आपल्याला कधी कधी थायरॉइड ऑप्थॅल्मोपॅथी म्हणजे थायरॉइड हायपरथायरॉइडिझममुळे त्याचा डोळ्यांवर इफेक्ट झाल्यामुळे डोळे लाल होणं, डोळे जखडले जाणं किंवा त्याची मूवमेंट ही थांबणं अशा गोष्टी होऊ शकतात. स्टेअरिंग लुक पेशंटला दिसतो आणि ह्या थायरॉइड ऑप्थॅल्मोपॅथी हा थोडासा किचकट आजार आहे. त्याला आपल्याला बऱ्याच वेळा ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, ऑर्बिट स्पेशलिस्ट डॉक्टरांची पण मदत घ्यायला लागू शकते. सो ट्रीटमेंट अगेन हायपरथायरॉइडिझममध्ये आपल्याला 2-3 प्रकारच्या ट्रीटमेंट येतात. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं आपण त्या पेशंट आणि डॉक्टरांच्या दोघांच्याही डिस्कशननंतर आयदर आपण अँटी थायरॉइड मेडिसिन्स देतो. ते आपल्याला बरेच 1.5-2 वर्ष घ्यावे लागतात. मोस्ट ऑफ द पेशंट्स हे त्यानंतर रेमिशनमध्ये जातात. पण काही पेशंटला आपल्याला रेडिओआयडिन थेरपी द्यायला लागू शकते. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण डॉक्टरांच्या स्पेशली एंडोक्राइनॉलॉजिस्टच्या थायरॉइड जे स्पेशलिस्ट असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणं अत्यंत गरजेचं आहे. सो जर आपण हे हायपरथायरॉइडिझमची लक्षणं वेळीच ओळखली आणि क्वालिफाईड डॉक्टर्स, एंडोक्राइनॉलॉजिस्टची मदत घेऊन आपण प्रॉपर त्यांना मॅनेज केलं तर ते दोन्ही पण ह्या डिसऑर्डर्स यात व्यवस्थित आपण मॅनेज करू शकू आणि त्या मॅनेजेबल आहेत. तिसरा एक प्रॉब्लेम आपण युजली थायरॉइड डिसऑर्डर्समध्ये बघतो तो म्हणजे थायरॉइड नोड्युल्स, म्हणजे थायरॉइडमध्ये गाठी होणं. सो ह्यामध्ये बऱ्याच वेळा आपलं TSH व्हॅल्यू ही नॉर्मल असते, म्हणजे थायरॉइडचं जे फंक्शन आहे ते कम्प्लिटली नॉर्मल असणार आहे. पण त्या पेशंटला थायरॉइडमध्ये नोड्युल्स असतात किंवा एक सिंगल नोड्यूल असतं. अशा पेशंटला आपल्याला ते नोड्यूल बिनाईन आहे म्हणजे एकदम इनोसंट आहे की त्यामध्ये काय कॅन्सर रिस्क आहे ते शोधणं गरजेचं असतं. तर अशा वेळी आपण त्याची अल्ट्रासाऊंड टेस्ट म्हणजे सोनोग्राफी करतो आणि बऱ्याच वेळा आपल्याला त्याच्यामधून एक फाईन निडल ॲस्पिरेशन म्हणजे FNAC नावाची अजून एक टेस्ट करावी लागते की ज्यामध्ये आपल्याला समजतं की ते नोड्यूल इज इट इनोसंट ऑर इज इट रिअली टू स्केरी ऑर मे बी अ मॅलिग्नंट. बट इवन थायरॉइड नोड्यूल जरी मॅलिग्नंट जरी निघालं किंवा कॅन्सरस जरी असलं तरी दीज आर वन ऑफ द काइंड मॅलिग्नन्सीज आपण म्हणतो, कारण 10 इयर सर्वायवल रेट हा खूप जास्त म्हणजे ऑलमोस्ट 90% आहे ह्या कॅन्सर्सचा. तो युजली हे कॅन्सर्स हे एकदम चांगल्यात आटोक्यात येतात ऑपरेशन्स नंतर आणि लाईफ एक्सपेक्टन्सी ही खूपच चांगली आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर मॅलिग्नन्सीज. त्यामुळं वेळेत डायग्नोसिस होणं हे खूप गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला कधीही नेक एरियामध्ये, अँटेरियर नेक एरियामध्ये जर नोड्यूल आढळलं विच युजली मूव्ज विथ डिग्लुटेशन तर आपण लवकरात लवकर डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे आणि त्या पुढच्या टेस्ट एंडोक्राइनॉलॉजिस्ट डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केल्या पाहिजे. आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या आणि थायरॉइड हेल्थबद्दल जर आपण अवेअर असू तर आपलं लवकर निदान त्याचं करू शकू आणि डॉक्टरांच्या मदतीनं आपण त्याच्यावर मात देखील करू शकू. थँक्यू.